नमस्कार. नुकताच मी एक व्हिडिओ पाहिला. त्या व्हिडिओमध्ये अहमदाबादमध्ये जे विमान अपघात झाला त्या अपघातामध्ये काही लोकांनी दाखवलं का कुराण जळलं नाही, काही लोकांनी दाखवलं का भगवद्गीता जळली नाही. आम्ही इथं माणसं जळून खाक झाली, तुम्हाला त्या भगवद्गीता आणि कुराणचं बोललाय. जर एवढंच भगवद्गीता आणि कुराण जळत नसन तर भारत सरकारनं विमानाचं पेटेंट घ्या आणि विमानाचं स्ट्रक्चर जे आहे ते भगवद्गीता आणि कुराण छापलेल्या कागदानं बनवा विमानं, म्हणजे लोकच मरणार नाही. म्हणजे हे लोकांना कोणता तर्क सुचते जिथं जात धर्म अशाही ठिकाणी आणते. अरे त्या एअरबस आणि हे जे कंपनी आहे बोईंग यायला सांगा का तुम्ही बा ॲल्युमिनियमच्या पत्र्यानं विमानं बनवू नका, ठीक आहे. भगवद्गीता आणि कुराण ज्याच्यावर छापलाय त्याच्या कागदानं विमान बनवा, म्हणजे विमानाचा ऍक्सिडेंट झाला तर माणसं मरणार नाही. थोडीशी तर्कबुद्धी वापरा आणि स्वतःची बुद्धी शाबूत ठेवून विचार करा. हे भिकारचोट न्यूज चॅनल आणि काही जे धर्मा वेडे लोक आहे हे असे व्हिडिओ टाकते. बंच ऑफ पेपर कधीच जळत नाही हे लक्षात ठेवायचं. एखादा तुम्ही पुस्तक चुलीत टाका, जळते का लवकर तर पहा. त्याच्यातला एक एक कागद फाडून टाका, रपकन जळते. काहून तर बाहेरून त्याला ऑक्सिजन भेटते. हे त्याच्या मागचं शास्त्रशुद्ध कारण आहे. काही बी व्हिडिओ बनवायचे आणि लोकांना मेन मुद्द्यावरून डायव्हर्ट करून टाकायचं दुसरीकडं, ठीक आहे. याच्यासाठी ठीक आहे तर्कशुद्ध बुद्धी पाहिजे आणि या बुद्धिमत्तेचा विचार करून ठीक आहे काहून जळली नाही हे त्याच्या मागचं कारण शोधणं गरजेचं आहे. धन्यवाद.